चलो स्टुडंट्स सुरू करू आपण सेकंड नंबरचा पार्ट. सेकंड नंबरच्या पार्ट मध्ये काय आहे, आता आपल्याला खऱ्या अर्थाने वर्किंग नोट करायला काय करायची आहे, सुरुवात करायची आहे. वर्किंग नोट करताना आपण पहिली वर्किंग नोट जी करणार आहे, आपल्याला कॅपिटल प्रॉफिट शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? कॅपिटल प्रॉफिट. मग कॅपिटल प्रॉफिट शोधताना आपल्याला काही गोष्टी घ्यायच्या असतात, त्या आपण इथे घेऊया आणि अमाउंट्स आपण इथे घेऊया. सर्वात पहिलं प्रॉफिट मध्ये काय येत असतं? रिझर्व. आता समजण्यासाठी ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की कॅपिटल प्रॉफिट काय आहे. तर कॅपिटल प्रॉफिट असा प्रॉफिट असतो जो कंपनीच्या सुरुवातीचा प्रॉफिट असतो किंवा एखाद्या ऍसेट्स सॉल्ट आउट केल्यानंतर आपल्याला जो काही प्रॉफिट होत असेल तो येत असतो त्याच्यामध्ये. आणि कंपनीची इन्व्हेस्टमेंट होण्या अगोदर, होल्डिंग होण्या अगोदर जर त्याच्या अगोदरचे काही प्रॉफिट्स असतील तर हे सगळे आपले कॅपिटल प्रॉफिट मध्ये येत असतात. मग आता चला बघा, आपल्या इथे प्रॉब्लेम मध्ये सुरुवातीचा काही प्रॉफिट दिलाय 15,000 दिलाय आणि 16,000 दिलाय. मग हा जो सुरुवातीचा आहे हे 15,000 रुपये आपल्यासाठी महत्त्वाचे लिहून घेतला. त्याच्यानंतर दुसरा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. याच्यामध्ये सुद्धा 6,000 रुपये दिलेला आहे, तो आपण लिहून घेतला. ओके, ऍडिशन. देन आपल्याला पुढचं महत्त्वाचं काय आहे की हे तर घेतं, कोणी पण घेतं, त्यामध्ये दिसतं आणि आपण घेऊन टाकतो. आता महत्त्वाचा टास्क आहे, ह्या दोन्ही फिगर आहे ना एकदम डोक्यात फिट करून घ्या की सुरुवातीला ओपनिंग 15 आणि 6,000 रुपये होते, पण हे तर ओपनिंग आहे बरोबर. इथे दिलेलं आहे बघा, या सगळ्यांच्या फिगर्स आहे काय आहे, 1 एप्रिल 2022 चे दिलेले आहे. मग आता वरती जर तुम्ही गेलात ओके, तर तुम्हाला लक्षात येईल रिझर्व दिलेला आहे बघा. रिझर्व किती दिसतोय? 18,000 रुपये. किती दिसतोय रिझर्व? 18,000 रुपये. आणि आता एक काम करत जाऊया. पहिले 18,000 रुपये दिसतोय, सुरुवातीला किती दिसत होता? 15,000. आता किती दिसतोय? 18,000. कितीची वाढ झाली? 3,000ची. म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत, म्हणजे बघा हा व्यवसाय सुरू झाला 1 एप्रिल 22 आणि व्यवसाय एंड होतो 31 मार्च 22 आणि हे सगळं या पूर्ण वर्षभरामध्ये त्यांना रिझर्व ओपनिंगला दिसत होता 15,000 आणि नंतर दिसतोय 18,000, म्हणजे 3,000 वाढले. पण या 3,000 वाढले, पण ही कंपनी 30 सप्टेंबरला काय केलं, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली, होल्डिंग कंपनीने ते ऍक्वायर्ड केली. मग 30 सप्टेंबर आपल्यासाठी खूप महत्त्वाची डेट असणार आहे. पण 30 सप्टेंबर पर्यंत कॅल्क्युलेट केलं तर 6 महिने होता आणि हे पुढचे पण 6 महिने, म्हणजे याच्या अगोदरचे 6 महिने, याच्या नंतरचे 6 महिने, म्हणजे हा 3,000चा प्रॉफिट 6 महिने याच्यात जर वाटून दिला तर तो 1,500 रुपये 1,500 आणि इथे पण 1,500 येतो. म्हणजेच आपल्याला रिझर्व किती मिळाला तर या सिस्टम मध्ये 1,500. ओके, कळलं ना? चलो पुढे जाऊ. प्रॉफिट अँड लॉस पण सेम. सुरुवातीला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस किती दिसत होता? तर 6,000 रुपये दिसत होता, बरोबर की नाही? हा किती दिसत होता? इथे मी इरेज करतो. किती दिसत होता प्रॉफिट सुरुवातीला? ओपनिंगचा जो आपण इथे घेतलेला आहे 6,000 रुपये. आता इथे किती दिसत आहे? 18,000 रुपये. म्हणजे एका वर्षभरामध्ये टोटल किती रुपयाने वाढला प्रॉफिट? तर तो असणार आहे, लेस करा, म्हणजे 12,000 रुपयाने, बरोबर 12,000 रुपयाने वाढला. मग 12,000 रुपये वर्षभरात वाढला. मग पुन्हा तेच, सुरुवात झाली 1/4/22, 30 सप्टेंबरला तर त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आणि 31 मार्चला ते एंड होतो, म्हणजे या 6 महिने हे 6 महिने. मग याचं पण तसंच करायचं. 12,000चे 6 महिने जर तुम्ही केले तर मग इथे 6,000 रुपये येतील आणि इथे सुद्धा 6,000 येतील. मग चला इथे मी लिहितो प्रॉफिट अँड लॉस. ओके, किती? 6,000. समजण्यासाठी वाटलंच तर तुम्ही इथे लिहू शकता 30 सप्टेंबर पर्यंत. ओके, इथे पण सेम आहे 30 सप्टेंबर. लक्षात घ्या. आलं लक्षात? या सगळ्यांचे आपल्याला काय करायला लागेल? टोटल करायला लागेल. टोटल केली तुम्ही, या सगळ्यांची टोटल केली 0 0 0, हे 5, हे नंतर 8, हे केला, इथे 2 आले, 28,500 कॅपिटल प्रॉफिट आलेला
आहे. आणि आता हा कॅपिटल प्रॉफिट जो आलेला आहे 28,000 रुपये. आता आपल्याला काय करायचं आहे रेशो मध्ये. रेशो तुम्ही लक्षात ठेवा 1/6 4/6 आणि 1/6 याचा हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे डिस्ट्रीब्यूशन करायचं आहे. ओके चलो लेट्स स्टार्ट. मग 28,500 रुपीज ला आपल्याला काय करायला लागेल अशा प्रकारे वाटू. हा x हा y ला जाणार काही हिस्सा आणि हा मायनॉरिटीचा काही हिस्सा असणार आहे. चला रेशो इथे लिहून घेतो मी 1/6 इथे असणार आहे 4/6 आणि इथे असणार आहे मायनॉरिटीचा 1/6. ओके आता या रेशो मध्ये वाटायचं. रेशो मध्ये वाटायचं कसं ते तुम्हाला यायला पाहिजे पण मी एकदा सांगून देतो. 28,500 किती आहे तर ती जी टोटल असते ना रेशोची ती घ्यायची असते 6 आहे. 6 ने जर तुम्ही हे डिवाइड केलं 6 ने 28 कॅल्क्युलेटर अलाउड आहे तुम्हाला. तुम्ही जर डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर येईल 4750. म्हणजे हा एक याचा हिस्सा किती आला 4750 याचा एक हिस्सा आहे ना याचा पण एकच आहे म्हणून इथे पण सेम येईल 4750. याचे चार हिस्से मग तुम्ही 4750 into 4 जर केला तर तुम्हाला उत्तर मिळेल आणि ते उत्तर आहे 19,000. आलं लक्षात. आणि हा वाय लिमिटेडचा शेअर्स हे लक्षात ठेवा जेव्हा आपण वाय लिमिटेडचे कॅल्क्युलेशन्स करू तेव्हा तो घेणार आहोत. हा जो आहे हिस्सा हा जात असतो गुडविलला. कुठे जातो गुडविलला. लक्षात ठेवा जेव्हा आपण गुडविलचं कॅल्क्युलेशन करू ना तेव्हा हे घेणार आहोत आणि हा हिस्सा जाणार आहे मायनॉरिटी इंटरेस्टला. जेव्हा आपण मायनॉरिटी इंटरेस्टचं कॅल्क्युलेशन करू तेव्हा कॅपिटल प्रॉफिटचा हा हिस्सा आपल्याला तिथे घ्यायचा आहे. कळलं. हे सगळं कोणाचं होतं तर आपण सगळं हे जे बघत आहोत हे कोणाचं बघितलं झेड लिमिटेडचं. लक्षात ठेवा कोणाचं आहे झेड लिमिटेडचं. आता आपल्याला वाय लिमिटेडचं सुद्धा बघायचं आहे. नाही वाय लिमिटेड कडे जाण्याच्या अगोदर हे कॅपिटल प्रॉफिट बघितला रेव्हेन्यू प्रॉफिट पण बघून घेऊया. ओके हे तुमचं लिहून झालेलं स्टॉप करून तुम्ही लिहून घेऊ शकता. पुढे कॅपिटल प्रॉफिट नंतर येत असतो रेव्हेन्यू प्रॉफिट. कोणाचं बघतो आपण रेव्हेन्यू झेड लिमिटेडचं. सेम रेव्हेन्यू प्रॉफिट सोपा आहे. आता काय झालंय की जो ओपनिंगचा होता तो तर नाही येणार. प्रॉफिट अँड लॉस हे बघा हा येईल प्रॉफिट अँड लॉस आणि रिझर्व. आता बघा हे कसं बघायचं तर तुम्ही बॅलन्स शीट जे खाली कंटेंट दिलेले आहे त्याच्यात बघूया आपण जाऊया. हे 15,000 रुपये दिलेले बघा. ओके 15,000 रुपये ओपनिंगला दिलेला होता आणि 6,000 रुपये हे पण ओपनिंगला दिलेले होते. मग झाले किती 15,000चे 18,000 झाले क्लोजिंगला राईट आणि 6,000चे किती झाले हे पण 18,000 झाले. इथे 3,000 रुपये वाढले होते आणि इथे 12,000 वाढले होते. मग 1,500 रुपये कुठे गेले होते कॅपिटल प्रॉफिट मध्ये. तर 1,500 कुठे जाईल रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये आणि याचं पण काय 6,000 कुठे गेले कॅपिटल प्रॉफिट. तर 6,000 कुठे जाईल रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये. ओके सो हे आपण घेऊन टाकूया. चला मग हे किती आहे 1,500 आणि हे आले 6,000. बस इतकंच. दोघांची टोटल करून घ्या 7,500. याला काय करायचं रेशो मध्ये x y आणि z. ओके z मायनॉरिटी. चल हा आता काय रेशो 1/6 4/6 आणि 1/6 मायनॉरिटीचा. तर चलो वाटून घेऊया. तुम्ही 7,500 ला जर डिवाइड केलं तर तुम्हाला इथे मिळेल 1250. इथे पण 1250 येईल आणि हा जो हिस्सा आहे तो येणार आहे 5,000. सर्वांना कॅल्क्युलेटर अलाउड आहे तुम्ही टाकून घ्या बघून घ्या. ठीक आहे. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा तिथे सांगितलं होतं की ज्यावेळेस तुम्ही कॅपिटल प्रॉफिटचा एक हिस्सा जो काढतात तो कुठे जातो तर तो जात असतो गुडविलला. पण रेव्हेन्यू प्रॉफिटचा हिस्सा जातो कन्सॉलिडेटेड जे पी&एल आपण बनवतो तर त्या पी&एल ला जाणार असतो. आणि हा फिक्स आहे. हा मायनॉरिटीचा हिस्सा फिक्स आहे. तो कॅपिटल प्रॉफिट असो रेव्हेन्यू प्रॉफिट असो मायनॉरिटीचा मायनॉरिटीला जाणार आहे. म्हणजे हा गेला रेव्हेन्यूचा रेव्हेन्यू प्रॉफिट जो झेड लिमिटेडचा आपण काढत आहोत त्याचा जो हिस्सा आहे तो कुठे जाईल
पीएनबीएल ला, आणि हे 5000 हे कोणाचे आहे, वाय लिमिटेडचे. जेव्हा आपण वाय लिमिटेडचे कॅल्क्युलेशन करू तेव्हा लक्षात ठेवा हा रेशो आपल्याला हे 5000 रुपये घ्यावे लागणार आहे. कळतंय? ठीक आहे, समजलं का? ओके, आता आपल्याला पुढे जायचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला पार्ट 3 कडे जावं लागेल. थँक्यू.